हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपण मालमत्तेचे विभाजन किंवा वाटप कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती बघत आहोत. ती एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नसल्यामुळे मी ऑलरेडी या माहिती संदर्भात 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर देते. ते व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि मग हा आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला या वाटपासंदर्भात सर्व कायदेशीर सविस्तर माहिती चांगल्या पद्धतीने समजून येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मालमत्तेच्या विभाजनाचे किंवा वाटपाचे जे 3 प्रकार आहेत, त्यातले 2 प्रकार आपण ऑलरेडी बघितले. एक म्हणजे वाटपाचा दस्त म्हणजेच कराराद्वारे केलेले वाटपपत्र माहिती बघितली. तर 2 म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1956च्या कलम 85 प्रमाणे वाटप करताना कोणत्या तरतुदींचे पालन केले पाहिजे, त्या वाटपपत्राचा अर्ज कसा करायचा ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. आता या विभाजनाचा तिसरा आणि शेवटचा प्रकार म्हणजे विभाजनाचा खटला किंवा वाटपाचा दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करणे. खटला कसा करायचा आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. वाटपपत्राच्या दस्तान्वये किंवा कलम 85 प्रमाणे तुमचे वाटप होणे शक्य नाहीये आणि अशा वेळी तुम्हाला कोर्टात वाटपाचा दावा कसा दाखल करायचा याविषयी जर प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तुमचा फार वेळ न घेता मी सुरू करते आजच्या व्हिडिओला. हा विभाजन खटला कोण दाखल करू शकतो? भारतात मालमत्तेचे विभाजन हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 आणि भारतीय विभाजन कायदा 1893 द्वारे नियंत्रित केले जाते. मालमत्तेचे कोणतेही किंवा सर्व सहहिस्सेदार विभाजन खटला दाखल करू शकतात. कौटुंबिक मालमत्ता असल्यास सहमालक कायदेशीर वारस देखील असू शकतात. थोडक्यात, विभाजन करण्याच्या हेतूने असलेल्या मालमत्तेत वाटा असलेला कोणतीही व्यक्ती विभाजनासाठी खटला दाखल करू शकतो. आता मालमत्तेत वाटा असलेला कोणीही सहहिस्सेदार किंवा मालक हा कायदेशीर वारस किंवा तृतीय पक्ष म्हणजे ज्याने खरेदी किंवा भेटवस्तूद्वारे मालमत्तेत हिस्सा घेतला आहे अशी व्यक्ती होऊ शकतो. आता हा विभाजन खटला दाखल करण्याची प्रक्रिया बघूया. सर्वप्रथम मालमत्तेचे कायदेशीर वारस कोण आहे ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. या सर्व वारसदारांनी किंवा सहहिस्सेदारांनी खटल्यात भाग घेणे बंधनकारक नसले तरी कोण दावा करू शकतात हे ते ठरवू शकतात. यानंतर खटला दाखल करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज जमा केले पाहिजेत, जसे की ओळख, रहिवासी पुरावे, मालमत्तेच्या मूल्यांकनाचे दस्तऐवज, मालकाचे मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी. विभाजन खटला दाखल करण्यापूर्वीची पहिली पायरी म्हणजे कायदेशीर नोटीस पाठवणे. या नोटिशीकडे जर दुर्लक्ष केले गेले तर फिर्यादी प्रतिवादी विरुद्ध खटला दाखल करण्याची सुरुवात करू शकतो. न्यायालयाने ठरवून दिलेल्या फॉर्मॅट अनुसार तक्रारीचा मसुदा तुम्ही तयार केला पाहिजे. येथे तक्रार दाखल करणाऱ्या पक्षाला फिर्यादी तर विरोध करणाऱ्या पक्षाला प्रतिवादी म्हटले जाते. या तक्रारीमध्ये पक्षकारांचे किंवा फिर्यादीचे नाव, पत्ता, तक्रारीचे स्वरूप आणि तक्रारीचा म्हणजेच फिर्यादीचा मजकूर खरा असल्याचे प्रमाणित करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करणे अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे. आता मुक्त्यारपत्र हा एक औपचारिक दस्तऐवज आहे. याद्वारे वकिलांना विवादाच्या बाबतीत फिर्यादी किंवा क्लायंटचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क प्रदान केला जातो. कोर्ट फी खटला दाखल करण्यापूर्वी कोर्ट फी भरणे आवश्यक आहे. तक्रारीचे स्वरूप आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू असलेल्या कायद्यानुसार ही रक्कम बदलू शकते. यासाठी तुम्ही तुमचे वकील जे असतील त्यांना विचारून योग्य शुल्क जे सांगतील त्याप्रमाणे ते शुल्क भरू शकता. सुनावणी खटला दाखल केल्यानंतर न्यायालय सुनावणीसाठी एक तारीख देते. या तारखेस न्यायालय खटल्याच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेते. म्हणजेच न्यायालयाला खटल्यात काही गुण आढळले तरच खटला पुढे चालेल आणि प्रतिवादीला कायदेशीर नोटीस काढली जाईल आणि पुढील सुनावणीच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले जातील. यानंतर लेखी निवेदन कैफियत नोटीस मिळाल्यानंतर विरोधी पक्षाने प्रतिवादीने, फिर्यादीने किंवा वादीने दाखल केलेल्या तक्रारीच्या उत्तरात लेखी निवेदन दाखल करायचे असते आणि ते अत्यंत आवश्यक आहे, ज्याला आपण कैफियत म्हणतो. नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसात हे लेखी निवेदन कैफियत दाखल केली पाहिजे. न्यायालयाने परवानगी दिली तर हा कालावधी 90 दिवसापर्यंत वाढवला जाऊ शकतो. या कैफियतीमधून प्रतिवादीने संपूर्ण दावा नाकारणे गरजेचे असते, कारण दाव्यातील कोणतेही विधान जे प्रतिवादीद्वारे नाकारले जात नाही ते प्रतिवादीद्वारे स्वीकारले आहे असे न्यायालयाकडून मानले जाईल. प्रतिवादीने केलेले लेखी निवेदन वादीने मान्य करणे किंवा नाकारणे हे देखील आवश्यक आहे, तरच ही प्रक्रिया पुढे सुरू राहू शकते. प्रतिवादीद्वारे कैफियत किंवा लेखी निवेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचिका पूर्ण होते. त्यानंतर दोन्ही पक्षांना त्याचे दावे सिद्ध करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते. हे दस्तऐवज नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार न्यायालयाकडे असतो.
न्यायालय खटल्यातील दोन्ही पक्षांच्या दाव्यानुसार मुद्दे काढते आणि या मुद्द्यांवर खटला चालवला जातो. अंतिम सुनावणीच्या वेळी प्रत्येक मुद्द्याचा स्वतंत्रपणे न्यायालयाद्वारे विचार केला जातो. साक्षीदार मुद्दे तयार झाल्यानंतर न्यायालयाने विहित केलेले मुद्दे तयार केल्यापासून 15 दिवसांच्या आत साक्षीदारांची यादी दाखल करावी लागते. सुनावणीच्या तारखेला न्यायालय साक्षीदार तपासते. अंतिम सुनावणी साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालय अंतिम आदेश देते. अंतिम सुनावणीच्या वेळी किंवा त्या तारखेला न्यायालयाने तयार केलेल्या मुद्द्यांमध्ये दोन्ही पक्ष वाद घालू शकतात. आणि लास्ट प्रमाणित प्रतीसाठी अर्ज अंतिम आदेश मिळाल्यानंतर पक्षकार न्यायालयाकडून आदेशाची मूळ प्रत घेऊ शकतात. आवश्यक शुल्क दिल्यानंतर प्रमाणित प्रतीसाठी अर्ज न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे केला जातो. आता हा विभाजनाचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया तुम्ही बघितली. आता या प्रक्रियेबरोबरच या विभाजन खटल्यामध्ये कोणते मुद्दे समाविष्ट करणे गरजेचे आहेत तर ते मुद्दे पुढील प्रमाणे. सूटसाठी शीर्षक, न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे ज्युरिस्डिक्शन, सूट क्रमांक आणि त्याचे वर्ष, फिर्यादीचे नाव, प्रतिवादीचे नाव, वादी आणि प्रतिवादी यांच्यातील संबंध, खटल्याचा मुद्दा, मालमत्तेचे वर्तमान बाजार मूल्य, वादीचे दावे, मालमत्तेचे वेळापत्रक, स्वाक्षरी, तारीख आणि ठिकाण हे मुद्दे तुम्ही त्या खटल्यामध्ये समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. आता खटला दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते बघूया. नंबर 1 कायदेशीर वारसाचा ओळखपत्र पुरावा. नंबर 2 मालमत्तेचे मूल्यांकन. नंबर 3 कायदेशीर वारसाचा जन्म पुरावा. नंबर 4 कायदेशीर वारसाचा रहिवासी पुरावा. नंबर 5 नोंदणीकृत मालकाचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र. 6 मृत व्यक्तीसाठी रहिवासी पुरावा. 7 मालमत्तेच्या वर्णनासह मालमत्तेच्या सर्व टायटल डीडच्या प्रमाणित प्रती. 8 जमिनीचा सातबारा उतारा. 9 जमिनीचा फेरफार उतारा. 10 मिळकतीच्या गटाचा नकाशा आणि 11 खरेदी दस्तांची नक्कल. अल्पवयीन व्यक्ती भारतात विभाजन खटला दाखल करू शकते का? एक अल्पवयीन व्यक्ती त्याचा कायदेशीर पालक किंवा त्या व्यक्तीचे कोर्टात प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीमार्फत विभाजन खटला दाखल करू शकतो. यासाठी अल्पवयीन व्यक्तीच्या कायदेशीर पालकाने व प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. या खटल्यामध्ये न्यायालय असा निर्देश देऊ शकते की मालमत्तेचे विभाजन अशा प्रकारे केले जाईल की अल्पवयीन व्यक्तीचा हिस्सा संरक्षित केला जाईल. आता या सर्व विभाजनाच्या खटल्याची प्रक्रिया आणि खटला भरल्यानंतर त्याचा अंतिम निर्णय येण्यास किती वेळ लागतो हे बघूया. मालमत्ता विभाजनाचा खटला किती दिवस किंवा किती महिने किंवा किती वर्षांचा चालू शकतो हे मुख्यत्वे काही गोष्टींवर अवलंबून असते. नंबर 1 म्हणजे पक्षकारांची वागणूक. नंबर 2 वादीचे वकील आणि केसेस चालवणारे वकीलच तुम्ही घेतले पाहिजे जेणेकरून तुमची केस लवकरात लवकर न्यायालयासमोर उभी राहील आणि त्याची प्रक्रिया वेगवान रीतीने चालू राहील. नंबर 3 प्रतिवादी व त्यांचे वकील. नंबर 4 प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजेच न्यायाधीश. ज्या न्यायाधीशांसमोर तुमच्या केसचे कामकाज चालणार आहे त्यांच्यासमोर किती केसेस आहेत, त्यामधील किती केसेस न्यायाधीश त्या दिवशी चालवणार आहेत, या सर्व गोष्टींमध्ये समतोल असेल तर वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय 2 ते 2.5 वर्षांमध्ये लागतो किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देखील लागू शकतो. मर्यादा कायद्यानुसार विभाजनासाठी खटल्याच्या बाबतीत वादीने मालमत्तेवर दावा केल्याच्या दिवसापासून 12 वर्षांची मर्यादा निश्चित केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही आज विभाजनाचा खटला कसा दाखल करायचा आणि त्याची प्रक्रिया कोणती आणि त्या खटल्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असणे गरजेचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघितली आहे. याशिवाय मालमत्तेचे वाटप किंवा विभाजन करताना काही अजून कायदेशीर तरतुदी आहेत त्यांची माहिती देखील तुम्हाला असणे गरजेचे आहे. व माहिती मी पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये कव्हर करेन. कारण विभाजनाचा खटला दाखल केला आणि त्याचा अंतिम हुकूम आला म्हणजे आपल्याला वाटप मिळाले असा होत नाही, तर त्याच्या पुढे देखील एक प्रक्रिया असते म्हणजे ती दरखास्त दाखल करणे ही प्रक्रिया. मग ती दरखास्त दाखल कशी करायची, त्याविषयीची प्रक्रिया कोणती, ही सर्व माहिती. त्याचबरोबर समजा या तिन्ही पद्धतीने केलेले वाटप जर तुम्हाला मान्य नसेल तर ते वाटप तुम्ही आव्हानित करू शकता का, त्याविरुद्ध अपील करू शकता का, यांची सविस्तर माहिती मी पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये कव्हर करेन. मी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.